बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि भाजपनं या ठिकाणी बाजी मारलेली पाहायला मिळते। त्यामुळे राज्याप्रमाणेच सध्या भाजपचा दबदबा पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्ध झालेला पाहायला मिळतो। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार निरंजन डावखरे सर। डावखरे साहेब, ज्या पद्धतीनं विधानसभा बिहारचे निकाल आलेले आहेत, काय पहिली प्रतिक्रिया असेल या संदर्भात? हे निश्चितच पण भेटत होता। माननीय फडणवीस साहेब त्या तिकडे स्टार प्रचारक गेल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला एक चांगला रिस्पॉन्स त्या तिकडे भेटत होता आणि निश्चितपणे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये जे काम चालू आहे, त्याचबरोबर माननीय अमितभाई शहा यांच्या नेतृत्वामध्ये त्या तिकडची पूर्ण प्रचाराची घोडदौड चालू होती। लोकांनी स्पष्टपणे जंगलराज हा धुतकारलेला आहे आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि नितीशजींच्या नेतृत्वामध्ये एक सुशासन याला नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे। बिहारच्या निवडणुकीनंतर लगेचच या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पण निकाल या ठिकाणी येणार आहे। कसं बघता, ह्याचा परिणाम दिसू शकेल का सगळ्या गोष्टीमध्ये? नाही, मुळात राज्यामध्ये आपण जर बघितलं तर माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय उत्तम काम हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला अजून गती देण्यासाठी मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीच्या सर्व उमेदवारांचा मतदान हे जनतेचा कल हे महायुतीच्या उमेदवाराला राहणार आहे। नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसुद्धा बिहारप्रमाणे महायुतीचाच विजय होईल असं स्पष्ट मत या ठिकाणी निरंजन डावखरेंनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।